Hello friends, I am Mr. Ravindra Bhalerao and I welcome you to my channel, that is English for Learners. Dear students, in today's video we shall discuss one more important section of the question bank, that is poetry and unseen passage. विद्यार्थी मित्रांनो, नेहमीप्रमाणे आजचा व्हिडिओ देखील इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी असणार आहे, कारण या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करीत आहोत की महाराष्ट्र गव्हर्नमेंटने जी क्वेश्चन बँक तुम्हाला प्रॅक्टिससाठी दिली आहे त्या क्वेश्चन बँकमधील पोएट्री सेक्शन आणि अनसीन पॅसेजवरती ऑलरेडी या क्वेश्चन बँकवरती आपण 2 सेक्शन कव्हर अप केलेले आहेत. ते म्हणजे फर्स्ट वन क्वेश्चन नंबर 1 लँग्वेज स्टडी सेक्शन अँड सेकंड वन टेक्स्चुअल पॅसेज. आता आपण थर्ड व्हिडिओ याच्यावरती बनवतो, तो म्हणजे पोएट्री सेक्शन आणि अनसीन पॅसेज आपण एकत्रित घेतलेले आहेत. हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे, याचे क्वेश्चन्स आणि आन्सर्स दोन्ही देखील इथे चर्चा केलेली आहे. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ स्टार्ट टू एंड पर्यंत बघावा लागणार आहे. चला तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया, बट बिफोर दॅट डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब आवर चॅनल. लेट्स गो. ऑल राईट, पोएट्री सेक्शन. फर्स्ट पोएम जी नेहमीप्रमाणे टोटली वी हॅव 7 पोएम्स आहेत. त्याच्यापैकी फर्स्ट पोएम आहे जे टीनेजर्स प्रेयर. पूर्ण पोएम दिलेली आहे, ऑलरेडी तुम्ही शिकलेले आहात. मी त्या पोएमबद्दल डिटेलमध्ये बोलणार नाही, पण डायरेक्टली आपण क्वेश्चन आणि आन्सर बघणार आहोत. 5 मार्क्ससाठी क्वेश्चन आन्सर आहे आणि 5 मार्क्ससाठी ॲप्रिसिएशन असतो. फर्स्ट ऑफ ऑल आपण वी शॅल डिस्कस क्वेश्चन अँड आन्सर. क्वेश्चन कसा विचारला जातो, रीड द फॉलोइंग एक्स्ट्रॅक्ट. एक्स्ट्रॅक्ट म्हणजे पूर्ण पोएमपैकी 1 किंवा 2 स्टांजे दिले जातील अँड डू द गिवन ॲक्टिव्हिटीज. ॲक्टिव्हिटी त्याच्यावरती दिलेले क्वेश्चन्स सॉल्व करा. 5 मार्क्ससाठी A1, A2 आणि A3. A1 क्वेश्चन दिलेला आहे, द पोएट प्रेज टू और प्रेज फॉर. कवी या कवितेमध्ये जो प्रे करतो आहे गॉडची, तो कशासाठी करतोय याचं आन्सर येईल. आपल्याला तुम्हाला अशा प्रकारची डायग्राम काढावी लागणार आहेत आणि 4 पॉईंट्स वी हॅव टू राईट. इथे आन्सर आपण बघू शकता. पोएट प्रेज फॉर, कवी प्रार्थना करतो कशासाठी, गायडन्स टू मेक द राईट डिसिजन्स अँड चूज द करेक्ट पाथ. देवाकडे, गॉडकडे तो गायडन्ससाठी, त्याच्या मार्गदर्शनासाठी, एक राईट डिसिजन घेण्यासाठी मार्गदर्शन हवं आहे, त्यासाठी तो देवाला तो प्रार्थना करतोय. अँड चूज द करेक्ट पाथ, आणि योग्य मार्ग किंवा रस्ता निवड करण्यासाठी द पोएट वॉन्ट टू गायडन्स फ्रॉम द गॉड, यासाठी तो करतोय. सेकंड पॉईंट, द ॲबिलिटी टू सी क्लिअरली, की तो बोलतो मला माझ्यामध्ये एवढी क्षमता दे की माझ्यासमोर सगळं क्लिअरली मला दिसेल. अँड स्टँड फॉर व्हॉट इज राईट, आणि जे योग्य आहे त्याच्या बाजूने उभे राहण्यासाठी. हे सगळे पॉईंट्स तुमच्या कवितेमध्ये आहेत, त्यातीलच आपण घेतलेले आहेत. स्ट्रेंथ टू रेजिस्ट टेम्पटेशन, जी काही टेम्पटेशन मार्गामध्ये येईल, म्हणजे एक लालसा, इच्छा, या प्रकारे त्याला रेजिस्ट करण्यासाठी, विरोध करण्यासाठी माझ्यामध्ये शक्ती निर्माण करून दे. अँड कीप देमसेल्स प्युअर, आणि त्यांना स्वतःला प्युअर किंवा शुद्ध ठेवण्यासाठी. नेक्स्ट लास्ट पॉईंट, द ॲश्युरन्स ऑफ गॉड्स प्रेझेन्स थ्रू आउट द लाईफ स्पेशली आफ्टर देअर टीनेज इयर्स. विशेषतः टीनेज संपल्यानंतर जे काही यंग स्टेज चालू होणार आहे त्या पूर्ण लाईफमध्ये गॉडचे अस्तित्व माझ्याबरोबर सदैव राहू दे, एक गायडन्ससाठी, यासाठी तो गॉडला प्रार्थना करतो. सो दिस टाईप ऑफ पॉईंट्स वी हॅव टू राईट. तुम्ही 1 to 3 मध्ये लिहू नका, अशा प्रकारे डायग्राम काढून त्याच्यामध्ये 4 पॉईंट यू हॅव टू पुट इट. ठीक आहे. ॲक्टिव्हिटी दॅट इज कम्प्लीट द गिवन लाईन्स. हेल्प मी डॅश डॅश. आता हे वाक्य कशा प्रकारे कंप्लीट करू शकतो, दिलेले जे वाक्य आहे ते पॅसेजमध्ये दिलेलं आहे. वर्ड्स हेल्प मी, ज्याप्रमाणे तुमच्या पोएममध्ये बघू शकता इथे, हेल्प मी, स्टँड फॉर व्हॉट इज राईट. मग स्टँड फॉर व्हॉट इज राईट या लाईन्स काढून आपण तिथे लिहू शकतो, म्हणजे आन्सर या प्रकारे लिहू शकतो, हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट. सो खूप इझी आहे, सहजपणे तुम्हाला याचा आन्सर तुमच्या पोएममध्ये मिळेल. सेकंड जे आहे, दॅट आय माईट डॅश डॅश. आन्सर आहे दॅट आय माईट कीप माय बॉडी क्लीन. सो 2 मार्क्स यू विल गेट इझिली. A3 जो 1 मार्क्ससाठी असतो, राईट ॲटलिस्ट 2 पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोएम. 2 जोड्या रायमिंग वर्ड, 2 पेक्षा जास्त तुम्ही लिहू शकता, जसं मेक, टेक, क्लीन, सीन, या प्रकारे. आता याच पोएमचे ॲप्रिसिएशन क्वेश्चन या प्रकारे विचारला जाईल. रीड द पोएम, तुम्हाला पूर्ण पोएम दिलेली असेल. ठीक आहे, नेम ऑफ द पोएम आणि शेवटी पोएटचं नेमपर्यंत. टीनेजर्स प्रेयर अँड राईट ॲप्रिसिएशन ऑफ इट विथ द हेल्प ऑफ द गिवन पॉईंट्स. हे पॉईंट दिले असेल, टायटल, पोएट, फिगर ऑफ स्पीच, राईम स्कीम अँड सेंट्रल आयडिया. ठीक आहे, 5 मार्क्ससाठी आहे. टायटल हाफ मार्क्ससाठी आहे, पोएट नेम जे लिहायचं आहे ते हाफ मार्क्स. टायटल तुम्हाला ऑलरेडी कवितेमध्ये दिलेलंच असेल, ते फक्त बघून आहे तसं लिहायचे, म्हणजे 1 मार्क्स तुम्हाला सहजपणे भेटतो. फिगर ऑफ स्पीच A, जे की फर्स्ट स्टँडर्डचा किंवा पहिला 1 स्टँडर्ड तुम्ही काढू शकता. राईम स्कीम, फिगर ऑफ स्पीच म्हणजे अलिट्रेशन तर सगळ्यामध्ये कॉमन आहे, आणि राईम स्कीम जे A, जे या प्रकारे काढतो, जे तुम्हाला माहिती आहे, आणि सेंट्रल आयडिया. आता आपण बघूया. टायटल, द टायटल ऑफ द पोएम इज टीनेजर्स प्रेयर. Poet, the poem is written by J. Morse.
राईम स्कीम आहे. द राईम स्कीम ऑफ द पोएम इज ABCB. आता ABCB कशा काढलेलं आहे याच्यावरती मी सेपरेट व्हिडिओ बनवले, ते तुम्ही बघू शकता. फिगर ऑफ स्पीच या पोएममध्ये गेले ते फिगर ऑफ स्पीच आहे ते म्हणजे ॲपॉस्ट्रॉफी. प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड. या लाईन्स नाही दिलं तरी चालेल, फक्त तुम्ही ॲपॉस्ट्रॉफी किंवा अलिट्रेशन. अलिट्रेशनचे कॉमन आहे, एक फिगर ऑफ स्पीच अपेक्षित आहे तुम्ही लिहिणं. तर या कवितेमध्ये दोन इम्पॉर्टंट फिगर ऑफ स्पीच आहेत, ॲपॉस्ट्रॉफी आणि अलिट्रेशन. अलिट्रेशनमध्ये एक दिलेल्या वाक्यामधले जे शब्द आहेत, द ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड, डार्कनचा D आणि डाऊनचा D हा लेटर अक्षर रिपीट झाला म्हणून तो अलिट्रेशन. ठीक आहे. सेंट्रल आयडिया म्हणजे कशावरती पोएम आहे, ह्या 3 मार्क्स याच्यामध्ये असतात, 2 मार्क्ससाठी. द टीनेजर एज किंवा टीनेज एज इज व्हेरी इम्पॉर्टंट इन पर्सन्स लाईफ बिकॉज इन दॅट टाईम पर्सन डिसाइड्स, या वयामध्येच एखादी व्यक्ती डिसाईड करते द पाथ ऑफ फ्युचर. इफ द पर्सन चूज द राईट पाथ देन ही विल बी सक्सेसफुल अँड इफ ही विल चूज रॉंग पाथ देन द पर्सन विल फेल. सो द टीनेजर एज इज आस्किंग टू शो द राईट पाथ टू द गॉड टू क्रिएट पॉझिटिव्हिटी. सो दिस इज द सेंट्रल आयडिया. ठीक आहे. नेक्स्ट पोएम आहे ती म्हणजे बास्केट फुल ऑफ मूनलाईट आणि त्याच्यावरची क्वेश्चन आपण बघूया. A1 क्वेश्चन आहे, द पोएट विशेस टू सॉल्व द प्रॉब्लेम्स ऑफ विलेजेस लाईफ. कवीला जे विलेजेस लाईफचे मध्ये जे गावकऱ्यांच्या जीवनामध्ये जे प्रॉब्लेम आहेत ते सोडवण्याची इच्छा. मग ते कोणकोणते प्रॉब्लेम त्याला सॉल्व करायचे आहेत, 1 2 3 4 पॉईंट्स. मग इथे आपण दिलेले आहेत काही पॉईंट्स. Village want to the poet want to solve the villages problems like first darkness on the rural path. त्या ग्रामीण भागामध्ये जे रस्ता आहे ते पूर्ण काळोखमय आहे, अंधारमय, तोच प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. डेंजरस वाईल्ड लाईफ ऑन द रूट फ्रॉम विलेज टू सिटी लाईफमध्ये जो पाथ आहे किंवा जो रोड आहे तिथे खूप डेंजरस वाईल्ड लाईफ म्हणजे जंगली प्राणी म्हणा किंवा जे कीटक म्हणा, साप म्हणा, इन्सेक्ट यांचा धोका आहे, तो प्रॉब्लेम. लॅक ऑफ पब्लिक ट्रान्सपोर्टेशन, ये जा करण्यासाठी ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटी नाही, तो प्रॉब्लेम. लॅक ऑफ म्हणजे कमतरता आहे. लिमिटेड फॅमिली टाईम ड्यू टू वर्क अवर्स, कामाची जास्त वेळ आहेत किंवा येण्या जाण्याची सुविधा नसल्यामुळे की फॅमिलीला जी घरामधील फॅमिली आहे की कामापासून लवकर घरी परत येऊ शकत नाही. लिमिटेड फॅमिली टाईम. ओके. A2 मध्ये वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. खालील वाक्य चुकी बरोबर. देर आर मेनी बसेस टू रिटर्न फॉर द विलेज. गावाकडे परत येण्यासाठी सिटीपासून बरेचसे बसेस तिथे आहेत. फॉल्स आहे, चुकीचं वाक्य आहे. इट इज व्हेरी डार्क ऑन इट्स वे बॅक टू द विलेज. गावी परत येताना, गावच्या साईडला परत येताना खूप काळोख पडतो, अंधार पडतो. येस, इट इज ट्रू. कविता शिकलेला आहे त्याच्यामध्ये गेलेला आहे. सी, द पोएट वॉन्ट्स हिज फादर टू रिटर्न अर्ली. येस, ट्रू. कवीला घरी लवकर परत यावं असं वाटतं. द पोएट वॉन्ट्स टू प्ले विथ हिज फादर ऑन हिज रिटर्न. कवीला त्याच्या वडिलांबरोबर म्हणजे त्या मुलाला वडिलांबरोबर खेळण्याची इच्छा आहे. येस, इट इज. द पोएट वॉन्ट्स टू प्ले विथ हिज फादर ऑन हिज रिटर्न. वडील घरी आल्यानंतर त्याच्यावर खेळण्याची इच्छा आहे. नाही, खेळण्याची इच्छा नाही, त्याच्याकडून गोष्टी ऐकण्याची इच्छा आहे. पोएट वॉन्ट्स टू लिसन सम फेरी टेल्स. सो इट इज फॉल्स. राईट. अशा प्रकारे. सेकंड, नेम द फिगर ऑफ स्पीच इन द गिवन लाईन्स. आय वॉन्ट सो मेनी स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट. आणि 2 कवितेच्या ओळी दिल्या, त्याच्यामध्ये कोणता फिगर ऑफ स्पीच केलं त्याचे ते नेम्स तुम्हाला लिहायचे आहेत. आय वॉन्ट टू सो सीड्स ऑफ मून ऑन द साईड. आता फर्स्ट लाईनमध्ये अलिट्रेशन आणि रिपिटिशन आहे, कारण मेनी स्मॉल स्मॉल हा शब्द रिपीट झाला म्हणून रिपिटिशन, आणि स्मॉलचा S आणि एमचा, मेनीचा M आणि मूनचा M हा लेटर रिपीट झाला म्हणून अलिट्रेशन पहिल्यामध्ये. आणि सेकंडमध्ये आय वॉन्ट टू सो सीड्स ऑफ मून म्हणजे मेटाफर इथे आहे त्या 2 ओळीमध्ये. ॲप्रिसिएशन आपण बघूया. बास्केट फुल ऑफ मूनलाईट टायटल आपण दिलं. टायटल द बास्केट फुल ऑफ मूनलाईट. पोएट द पोएम इज रिटन बाय सुनील शर्मा. राईम स्कीम आहे. या पोएममध्ये राईम स्कीम नाही आहे म्हणून इथे आपण फ्री वर्स किंवा देर इज नो राईम स्कीम असं लिहू शकतो. फ्री वर्स असं लिहिलेलं आहे. फिगर ऑफ स्पीच जे की अलिट्रेशन, रिपिटिशन, अँटिथिसिस, परस्पर विरोधी घटना याच्यामध्ये दाखवले आहेत. अँटिथिसिस. आता जे पुढे डिस्क्रिप्शन दिले ते लिहिण्याची गरज नाही, तुम्ही फक्त नेम ऑफ द फिगर ऑफ स्पीच दिलं तरी इनफ आहे. सेंट्रल आयडिया. द सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम इज, दिस पोएम इज रिक्वेस्ट ऑफ चाइल्ड टू द मून. या कवितेमध्ये चाइल्डनी मूनला केलेली विनंती आहे. कशासाठी? द चाइल्ड रिक्वेस्ट इट टू गिव्ह हिम 1 or 2 बास्केट फुल ऑफ सीड्स ऑफ मूनलाईट. ही विशेष टू सॉ म्हणजे त्याला त्या सीड्स ऑफ मूनलाईट पेरायचे आहेत. द स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट फ्रॉम सिटी टू हिज विलेज अँड एनलाइटन द रोड. आणि रोडवरती प्रकाशित करायचं आहे. पोएट डिस्क्राइब्स विलेज लाईफ इज फुल ऑफ डेंजर्स अँड ही शोज
love for his father. So this is the central idea of the poem. Okay, नेक्स्ट पोएम आपण स्टार्ट करतो. यू स्टार्ट डाईंग स्लोली द नेम ऑफ द पोएम आहे आणि या पोएमवरती क्वेश्चन आन्सरसाठी 5 मार्क्सचे क्वेश्चन या प्रकारे. A1 आहे, यू स्टार्ट डाईंग स्लोली इफ, तुम्ही हळूहळू मृत्यूच्या दिशेकडे जाणार म्हणजे अपयशी होत जाणार जर तुम्ही काय केला तर इफ यू डू नॉट ट्रॅव्हल. त्याच्यामध्ये वाक्य केलं, इफ यू नॉट ट्रॅव्हलिंग, इफ यू डू नॉट रीड, इफ यू नॉट रीडिंग, नॉट लिसनिंग टू द साऊंड्स ऑफ लाईफ, नॉट ॲप्रिशिएटिंग युअर सेल्फ, किलिंग युअर सेल्फ एस्टीम, नॉट लेटिंग अदर्स हेल्प यू. यापैकी तुम्ही 4 किंवा 5 पॉईंट तुम्ही याच्यामध्ये डायग्राम काढून लिहू शकता. ठीक आहे, पूर्ण पोएमच त्याच्यावरती आहे, त्याच्यामध्ये कुठलेही 4 पॉईंट्स या प्रकारे घेऊ शकता. बिकमिंग अ स्लेव्ह ऑफ युअर हॅबिट्स, वॉकिंग एव्हरी डे ऑन द सेम पाथ, नॉट चेंजिंग युअर रूटीन या प्रकारे. A2 मध्ये फिल इन द डिस्क्रायबिंग वर्ड्स इन द स्पेस गिवन. आता जो शब्द दिलाय ॲडवाइज हा नाऊन आहे, त्याला कोणता डिस्क्रायबिंग वर्ड्स यूज केलेला आहे पोएममध्ये तो ॲडवाइस कशी आहे, सेन्सिबल ॲडवाइस, सेन्सिबल शब्द केला मग सेन्सिबल हा काय डिस्क्रायबिंग वर्ड्स म्हणजे ॲडजेक्टिव्ह आहे या ॲडवाइससाठी. इमोशन कसे आहेत त्याच्या पोएमध्ये, ट्रिब्युलंट इमोशन, पाथ कसा आहे सेम पाथ, कलर्स डिफरंट कलर्स, सो हे डिस्क्रायबिंग वर्ड्स. A3 मध्ये पिक आउट लाईन फ्रॉम द पोएम अँड राईट डाऊन विथ फिगर ऑफ स्पीच. एक ओळ लिहा आणि त्या ओळी तिथे कोणते फिगर ऑफ स्पीचचे यूज केलं ते बघा. यू स्टार्ट डाईंग स्लोली ही लाईन्स आपण या पोएममधून घेतली. ह्याच्यामध्ये रिपिटिशन आहे कारण ही पोएम ही लाईन्स परत या कवितेमध्ये आलेली आहे म्हणून रिपिटिशन आपण म्हणू शकतो. आय वॉन्ट टू सो स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट असं हे पण लिहू शकतो. अलिट्रेशनची पण एक ओळ घेऊ शकतो या प्रकारे. ठीक आहे, ॲप्रिसिएशन बघूया आपण या कवितेचं. टायटल, द टायटल ऑफ द पोएम यू स्टार्ट डाईंग स्लोली. पोएट आहे पॅब्लो नेरुदा. राईम स्कीम याच्यामध्ये ही पण पोएम फ्री वर्स आहे, बास्केटफुल मूनलाईट आणि यू स्टार्ट डाईंग स्लोली या 2 पोएम तुमच्या त्याच्यामध्ये राईम स्कीम नाही म्हणजे फ्री वर्स आहेत. फिगर ऑफ स्पीच, रिपिटिशन, मेटाफोर, अँटिथिसिस आणि अलिट्रेशन तुम्ही लिहू शकता. अलिट्रेशन हे सगळीकडे कॉमन आहे. सेंट्रल आयडिया, द पोएट इज टेलिंग अस, या कवितेमध्ये कवी आपल्याला सांगतो टू डू न्यू थिंग्स एव्हरी डे, दररोज नवीन गोष्टी तुम्ही करीत जा. अँड अवॉइड निगेटिव्ह थॉट्स अँड ऑलवेज बी पॉझिटिव्ह. वी शुड एन्जॉय ईच अँड एव्हरी मोमेंट ऑफ अवर लाईफ. ट्रस्ट युअर सेल्फ अँड लव वॉट यू डू. So this is the central idea of this poem. नेक्स्ट पोएम आपण द ट्विन्स, त्या जुळ्या भावंडाची पोएम ते आपण बघतो. त्याच्यावरती जी क्वेश्चन्स आहेत, A1 कम्प्लीट द फॉलोइंग, वाक्य पूर्ण करा. हे खूप इझी आहे. द ट्विन्स वेर सिमिलर टू ईच अदर इन डॅश डॅश अँड डॅश डॅश. आता ही लाईन्स त्याच्यामध्ये आहे, ते ट्विन्स कोणकोणत्या गोष्टीमध्ये सिमिलर आहेत तर आन्सर आपण बघू शकतो. द ट्विन्स वेर सिमिलर टू ईच अदर इन फॉर्म अँड फीचर, फेस अँड लिम. हे शब्द तुम्ही कवितेच्या ओळीमधून शोधून लिहायचे आहेत. ठीक आहे. सेकंडमध्ये द मेन कॅरेक्टर्स इन द पोएम्स आर, या पोएममध्ये जे मेन कॅरेक्टर्स आहेत ते म्हणजे कोणते, द नॅरेटर म्हणजे कथन करणारा कवी आपण म्हणू शकतो, अँड हिज ब्रदर जॉन. ठीक आहे. A2 मध्ये कम्प्लीट द वेब म्हणजे ही आकृती पूर्ण करा. टू कॉम्प्लिकेशन्स म्हणजे प्रॉब्लेम, अडचणी. द ट्विन्स एन्काउंटर ॲज अ चिल्ड्रन किंवा लहान असताना त्या ट्विन्सला कोणकोणते प्रॉब्लेम्स एन्काउंटर म्हणजे सामोरे जावं लागले, त्यांना कोणकोणत्या प्रॉब्लेम्सला फेस करावं लागले. यू हॅव टू राईट मिनिमम 2 प्रॉब्लेम्स हिअर. तर इथे दिलेले आहेत. दे वेर सो अलाइक, ते खूपच अलाइक मीन्स सिमिलर होते, दॅट इवन देअर किथ अँड केन, आणि त्याच्यामुळे त्यांचे किथ अँड किन मीन्स रिलेटिव्स वेर पझल्ड. हे वाक्य तुम्हाला याच्यामध्ये ते खूप कन्फ्यूज झाले. अँड दे कुड नॉट टेल द ट्विन्स अपार्ट, त्या ट्विन्सला किंवा त्या जुळ्यांना वेगवेगळे करू शकले नाहीत. सो दिस वन आपण लिहू शकतो. सेकंड, दे गॉट कम्प्लिटली मिक्स अप बाय द नर्स बिफोर देअर नेम्स वेअर फिक्स. त्यांचे नाव ठेवण्या अगोदर नर्सकडून त्यांना आंघोळ घातली गेली आणि ते मिक्स झाले असं याच्यामध्ये सांगितलेलं आहे. लिडिंग टू द रॉंग ट्विन बिंग ख्रिश्चन विथ द अदर्स नेम, सो देअर नेम्स वेअर एक्सचेंज्ड. सो या प्रकारे हे प्रॉब्लेम चिल्ड्रन असताना त्यांच्या लाईफमध्ये क्रिएट झाले आपण लिहू शकतो. A3 आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच मेन्शन इन द गिवन लाईन्स. या लाईन्समध्ये कोणता फिगर ऑफ स्पीच केलेला आहे ते यूज करायचे. ॲज वी वेअर बिंग वॉच बाय नर्स, हायपरबोल, इथे अतिशयोक्ती सांगितलेले आहे. फॉर वन ऑफ अस वॉज बॉर्न ॲज अ ट्विन, हे पॅराडॉक्स किंवा प्यून असं आपण इथे म्हणू शकतो, परस्पर विरोधी. ॲप्रिसिएशन पोएम्स आहे. टायटल द ट्विन्स, पोएट हेनरी सॅमब्रुक लीक. राईम स्कीम A B C D. फिगर ऑफ स्पीच अलिट्रेशन, पून,
हायपरबोल. एक्झाम्पल अल्टिशियस एक्झाम्पल दिलेलं आहे. थीम कशाची आहे? दिस इज द ह्युमरस पोएम, एक विनोदी कविता आहे. द पोएट अँड हिज ब्रदर आर ट्विन्स, सो देअर लाईफ बिकेम ह्युमरस अँड ट्रबल्सम. इन व्हेरियस वेज दे फेस मेनी प्रॉब्लेम्स अँड द प्रॉब्लेम्स आर सो एक्झॅगरेटेड. हे खूप वाढून त्यांचे प्रॉब्लेम दाखवलेत. बाय द पोएट टू मेक ह्युमरस बट वी ट्रस्टेड इट फॉर ब्रीफ टाईम. नेक्स्ट पोएम आहे इफ, जर या प्रकारची. द नेम ऑफ द पोएम इज इफ आहे. याच्यावरती क्वेश्चन आपण बघूया. कंप्लीट द फॉलोइंग लाईन्स. इफ यू कॅन फोर्स युअर हार्ट अँड नर्व अँड सिन्यू डॅश डॅश. तर आन्सर बघू शकतो. इफ यू कॅन फोर्स युअर हार्ट अँड नर्व अँड सिन्यू टू सर्व युअर टर्न लॉंग after they are gone and so hold on when there is nothing in your except will and which says to them. If you can feel the unforgiving minute, तर काय होईल? If you can feel unforgiving minute with 60 second worth of distance run, इथपर्यंत लिहिलं चालेल किंवा yours is the earth, त्याच्या पुढे आपण घेतलेलं, पण तुम्ही इथपर्यंत कमीत कमी लिहू शकता. कवितेमधल्याच ओळी आहेत. मॅच द फॉलोइंग. ए आणि बी मध्ये व्हर्च्यू. व्हर्च्यू मीन्स बिहेवियर डिस्प्लेइंग हाय मॉरल स्टँडर्ड्स, म्हणजे नैतिक मूल्य या अर्थाने. फो म्हणजे एनिमी, दुश्मन आपण म्हणू शकतो. त्याचा व्हर्च्यूसाठी ही आहे आणि फोसाठी एनिमी आहे. पिक आउट द लाईन दॅट इंडिकेट द पर्सॉनिफिकेशन. पर्सॉनिफिकेशन म्हणजे ज्याला आपण एखाद्या निर्जीव वस्तू असेल किंवा प्राणी, त्याला आपण ह्युमन क्वालिटीज त्याला दृष्टीने बघतो. उदाहरणार्थ काय? इफ यू कॅन मीट विथ ट्रायम्फ अँड डिझास्टर. तू जर ट्रायम्फ अँड डिझास्टरला भेटलास. आता माणूस एकमेकांना भेटतो, पण इथे कोणाला भेटलास म्हटलेलं आहे? ट्रायम्फ अँड डिझास्टर. ट्रायम्फ म्हणजे विक्ट्री, विजयी, अँड डिझास्टर म्हणजे अपयश. जेव्हा तू अपयशाशी आणि विजयाची तुझी भेट होईल. आता अपयशाला आपण भेटणार आहोत का? नाही भेटणार. पण हे त्या अपयशाला आणि विक्टरीला एका माणसासमान उल्लेख केलेला आहे, म्हणून ते पर्सॉनिफिकेशन फिगर ऑफ स्पीच होतो. अँड ट्रीट दोज टू इम्पोस्टर जस्ट द सेम, या प्रकारे. ॲप्रिसिएशन याच पोएमचं. इफचं टायटल इफ, पोएट रुडयार्ड किपलिंग. राईम स्कीम आहे. फर्स्ट स्टंजामध्ये ए 4 लाईन्समध्ये आणि सेकंड स्टंजामध्ये ए बी पुढच्या तिन्ही स्टंजामध्ये. फिगर ऑफ स्पीच पर्सॉनिफिकेशन लिहू शकतो, अलिट्रेशन लिहू शकतो. थीम. द पोएट गिव्स मॅनी ॲडवाइस टू अस. ही ऑल्सो ॲडवाइज अस व्हॉट इज इम्पॉर्टंट इन अवर लाईफ. द हायेस्ट क्वालिटी डिस्क्राइब्ड हिअर दॅट वी शूड ट्रीट पीपल, देन वी विल बी अ मॅन इफ वी यूज time properly. We should be the master of this earth. If we follow all this advice, then we can live happily. Next poem आहे Shopping by Woods on Snowy Evening. हे पण छान पोएम आहे. आता मी पोएम इथे डिस्क्राईब करीत नाही. या प्रत्येक पोएमवरती सेपरेट व्हिडिओ बनवलेले आहे. त्याच्या चिटचॅट ॲक्टिव्हिटीज असेल किंवा तुमची इंग्लिश वर्कशॉप असेल, याच्यावरती मार्जिन क्वेश्चन सगळे डिटेल याच्यावरती पोएम्स व्हिडिओज बनवलेले आहेत. तुम्ही यूट्यूबवरती बघू शकता. या पोएमवरती A1 कंप्लीट द लाईन. ही विल नॉट सी मी स्टॉपिंग हिअर डॅश डॅश टू वॉच हिज वूड्स फिल अप विथ स्नो. हे शब्द भरू शकतो. आणि बी मध्ये ही गिव्ज हिज हार्नेस बेल्स टू शेक टू आस्क इफ देर इज अ सम मिस्टेक. आता या ओळी कुठून घेतलेल्या आहेत? पोएममधून ॲज इट इज घेऊन इथे आपण कंप्लीट केलेलं आहे. त्यामुळे ते मनाने काही एक्स्ट्रा लिहिलेलं नाही आहे. ए टू एक्सप्लेन द लाईन बट आय हॅव प्रॉमिस टू कीप. या ओळीचं थोडं स्पष्टीकरण द्या. मला माझं प्रॉमिस कंप्लीट करायचं आहे. म्हणजे काय प्रॉमिस? पोएटला कोणतं प्रॉमिस कंप्लीट करायचं ते आपण बघू शकतो. दिस लाईन फ्रॉम रॉबर्ट फ्रॉस्ट पोएम शोज द स्पीकर्स फिलिंग अ स्ट्रॉंग सेन्स ऑफ ड्युटी. त्याची जी ड्युटी आहे, त्याचं जे कर्तव्य आहे, ती कर्तव्य त्याच्या फिलिंगमधून, इमोशनमधून दिसून येते या लाईन्समध्ये. इवन दो द क्वाईट स्नोवी वूड्स आर टेम्पटेटिंग अँड ब्युटिफुल. त्याला ते सुंदरता, शांतता, ब्युटी ऑफ द स्नो त्याला आकर्षित करते. परंतु तरीसुद्धा ही रिमेंबर्स ही हॅज इम्पॉर्टंट थिंग टू डू. पण त्याला आठवते की त्याला काही महत्त्वाच्या गोष्टी करायच्या आहेत. प्रॉमिस टू कीप मीन्स ही हॅज टू इम्पॉर्टंट रिस्पॉन्सिबिलिटीज दॅट कांट बी इग्नोर्ड. त्याच्या महत्त्वाच्या गोष्टीकडे इग्नोर तो करू शकत नाही. इवन इफ यू वॉन्ट्स टू टेक अ ब्रेक. इट्स अबाउट चूजिंग टू डू वॉट वी मस्ट ओव्हर वॉट वी वॉन्ट, showing how we often have a balance enjoying peaceful moment with meeting our obligations. So it lines show that we should not ignore our duty. आपल्या ड्युटीकडे आपण दुर्लक्ष करून चालायचं नाही. या प्रकारे. A3 आहे रायमिंग वर्ड्स हिअर, नियर, शेक, मिस्टेक. या प्रकारे. याच पोएमचं ॲप्रिसिएशन. टायटल
स्टॉपिंग बाय वुड्स ऑन स्नो इव्हिनिंग, पोएट रॉबर्ट फ्रॉस्ट, राईम स्कीम फर्स्ट stanzaमध्ये AA BA अँड लास्ट stanzaमध्ये 4 लाईन्स AA मध्येच आहे. फिगर ऑफ स्पीच तुम्ही इन्व्हर्जन लिहू शकता. ओके, इमॅजिनरी पर्सॉनिफिकेशन आणि मेटाफर. इन्व्हर्जन म्हणजे त्या ओळी सब्जेक्ट वर ऑब्जेक्टमध्ये नाही आहेत. थीम किंवा सेंट्रल आयडिया. इन दिस पोएम द पोएट डिस्क्राइब्स अ लिटल इन्सिडेंट हॅपनिंग इन अ स्नो इव्हिनिंग ॲज अ ट्रॅव्हलर. The poet fascinated means attracted by the beautiful scene in the woods. He wants to stop there and enjoy the beauty of the place, but he had to keep traveling to reach his destination. Next poem आहे The World Is Mine. हे संपूर्ण जग माझे आहे या प्रकारचे. A1 ॲक्टिव्हिटी आहे Complete the lines. When suddenly she rose to leave. जेव्हा ती अचानक उभी राहते बसमधून खाली उतरण्यासाठी, लिव्ह म्हणजे निघून जाण्यासाठी, पुढे आय सॉ हर हॉबल डाऊन द आयसल. तेव्हा मी बघितलं की ती हॉबल डाऊन म्हणजे लंगडत त्या आयसल म्हणून पॅसेजमधून बसच्या चालत होती. आय हॅव 2 legs, द वर्ल्ड इज माइन. सो वी कॅन कम्प्लीट द लाईन्स लाईक दिस. राईट डिस्क्रायबिंग वर्ड्स फॉर ॲट्रिब्युटेड. वाईनसाठी डिस्क्रायबिंग वर्ड्स काय? एनवीड. आणि आईजसाठी सिल्कन आईज. देन पिक आउट द लाईन फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट विच कन्वे द स्ट्रॉंगर इमॅजिनरी. म्हणजे आपले अशी ओळख काढा की ती लाईन्स वाचल्यानंतर आपण एक काल्पनिक चित्र डोळ्यासमोर उभं राहतं. त्याप्रकारे टुडे ऑन अ बस आय सॉ अ लवली गर्ल विथ अ सिल्कन हेअर. सिल्कन हेअर आहे, आईज नाही आहे, तिथे इथे रॉंग आहे. ओके, आता आपण बघूया. याच्याच मला सेकंड एक्स्ट्रा दिलेला आहे, सेकंड स्टांजा, त्याच्यावरती क्वेश्चन आन्सर आहे. ही स्टूड अँड वॉच द अदर प्ले डॅश डॅश. He stood and watched the other plays. It seemed he knew not what to do. And second जे आहे, he looked ahead. but 2 stanza या कवितेत 2 stanza केल्यात. फर्स्ट stanzaवरती काही क्वेश्चन आन्सर आणि सेकंड stanzaवरची क्वेश्चन आन्सर. He looked ahead without a word and then I knew he could not hear. And A2 आहे, what do you understand when the poet says the world is mine. जेव्हा कवी बोलतो world is mine, यावरून तुम्ही काय समजता? तर आपण या आन्सर अशा प्रकारे लिहू शकतो. When the poet says the world is mine, that means they are really thankful for simple things like hearing, seeing and walking. याचा अर्थ साधा होतो की ज्या काही सिंपल गोष्टी माझ्याकडे आहेत, मी ऐकू, आय कॅन हिअर, आय कॅन सी, आय कॅन वॉक, सो त्याच्याबद्दल एक ग्रॅटिट्यूड किंवा एक आभार मानू शकतो. दिस थिंग्स लेट देम एन्जॉय लाईफ अँड द वर्ल्ड. They realize how special these abilities are, especially after seeing a child who can't hear. This makes the poet feel lucky and reminds them to be grateful for what they have. ज्या काही गोष्टी कवीकडे आहेत, वॉकिंग किंवा आपण ही कॅन टॉक, ही कॅन स्पीक, ही कॅन सी. ओके, सो whatever these things the God has given, the poet want to thanks to the God. कवीला परमेश्वराची एक थँक्स बोलायचं आहे म्हणून तो वर्ल्ड इज माइन बोलतो. पिक आउट द एक्झाम्पल फ्रॉम द इमेजनरी फ्रॉम द स्टांजा. अन एक्झाम्पल ऑफ इमेजनरी, इमेज करणारी, एक काल्पनिक चित्र करणारी लाईन्स कोणती? विथ आईज टू सी द सनसेट्स ग्लो. या प्रकारे याच कवितेचं ॲप्रिसिएशन, द वर्ल्ड इज माइनचं ॲप्रिसिएशन दिलं आहे. टायटल द वर्ल्ड इज माइन, पोएट जॉय लवलेट क्रॉफर्ड. राईम स्कीम आहे ABBCCDD. थर्ड स्टांजामध्ये ए आणि फिगर ऑफ स्पीच इन्व्हर्जन आहे, ठीक आहे, आणि अलिट्रेशन लिहू शकता. ऑनोमोटोपिया आहे, ॲपॉस्ट्रॉफी आहे, इंटरोगेशन आहे, अँड थीम आहे. द पोएम इज कॉम्बिनेशन ऑफ सिरियस ट्रॅजेडी ऑफ ग्रॅटिट्यूड टुवर्ड्स गॉड. इन दिस पोएम द पोएट एक्सप्रेस द फिलिंग ग्रॅटिट्यूड, लव अँड आस्क द गॉड टू फॉरगिव्ह हर ॲज शी कंप्लेनिंग. ओके, सो इथे पोएट्री इथे एंड होतो. आता वी शॅल कंटिन्यू द नेक्स्ट सेक्शन, दॅट इज द नॉन टेक्स्च्युअल पॅसेज. याच क्वेश्चन बँकमधून 2 इम्पॉर्टंट नॉन टेक्स्च्युअल पॅसेज म्हणजे अनसीन पॅसेज दिले, त्याच्यावरती आपण चर्चा करूया. आणि क्वेश्चन आन्सर. क्वेश्चन नंबर 4A तो असतो, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. आता हा जो पॅसेज आहे ना, पिंक सिटी जयपूर वॉज डिक्लेअर्ड अ वर्ल्ड हेरिटेज साईट युनेस्को. युनेस्कोने जे जयपूर जे शहर आहे राजस्थानमध्ये पिंक सिटी म्हणून डिक्लेअर केलेलं आहे, वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून डिक्लेअर केले. याच्या रिलेटेड तुम्ही हा व्हिडिओ पॉज करून हा पॅसेज रीड करू शकता. याच्या अगोदर देखील या पॅसेजवरती मी एक व्हिडिओ बनवले, तुम्ही बघू शकता. आता हा पूर्ण पॅसेज डिस्क्राईब करायला आपल्याकडे वेळ नाही आहे, कारण ऑलरेडी 30 मिनिटाची व्हिडिओ झालेला आहे. त्यामुळे आपण डायरेक्ट क्वेश्चन अँड आन्सर याच्यामध्ये बघूया. A1 जी ॲक्टिव्हिटी आहे, स्टेट म्हणजे सांगा. द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स.
पिंक सिटी जयपूर वॉज डिक्लेअर्ड ॲज वर्ल्ड हेरिटेज साईट बाय युनेस्को. जर दिलेलं वाक्य पॅसेजमध्ये आहे तसं असेल तर ट्रू. आता बघूया सुरुवातीच्या ओळीमध्ये बघा, पिंक सिटी जयपूर वॉज डिक्लेअर्ड आहे तसं आहे ना, ॲज अ वर्ल्ड हेरिटेज साईट बाय युनेस्को, म्हणजे आहे तसंच वाक्य दिलं आहे, म्हणजे हे वाक्य कसं असणार आहे, ट्रू. तर तुम्ही नंबर 1 टाकून ट्रू असं लिहू शकता, पूर्ण वाक्य लिहिण्याची पण गरज नाही. ठीक आहे. सेकंड सेंटेन्स, द डिसिजन टू डिक्लेअर जयपूर WHC वॉज टेकन ॲट कझाकिस्तान. कझाकिस्तानमध्ये हे केलेलं आहे, पण कझाकिस्तानमध्ये नाही तर दुसऱ्या प्रोव्हिन्समध्ये, दुसऱ्या सिटीमध्ये ते डिक्लेअर केलेलं आहे. त्यात इथे तुम्ही नेम ते बघू शकता. तर त्याच्यामुळे हे सेंटेन्स कसं आहे, फॉल्स आहे. राईट. नेक्स्ट A2 आपण बघूया. कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स. द फोर्टिफाईड सिटी ऑफ जयपूर वॉज फाउंडेड बाय. आता हे कोणी फाउंड केले, म्हणजे याचा कोण शोध लावला किंवा कोणी निर्माण केल्याची त्याचा फाउंडेड कोण होता, तर तो आहे सवाई जयसिंग सेकंड इन 1727 27मध्ये. तर सवाई जयसिंगचं 27मध्ये ते फाउंडेड बाय इथे दिले, त्याचं नाव वॉज फाउंडेड इन 1727. कोण, सवाई जयसिंग सेकंड. तर या प्रकारे आपण वाक्य पूर्ण करू शकतो. डॅश डॅश. हां, सेकंड, द सिटी ऑफ जयपूर इज नोन फॉर इट डॅश डॅश अँड डॅश डॅश. कशासाठी तो ओळखलं जाते हे शहर, नोन फॉर इट्स आयकॉनिक आर्किटेक्चरल लिगसी अँड वायब्रंट कल्चर. हे वाक्य आहे. तुम्ही प्रॉपरली त्याच्यामधले लाईन्स वाचून त्या ओळी काढा आणि ते फिल इन द ब्लँक्स करू शकता. तर पूर्ण पॅसेज वाचून क्वेश्चन वाचण्याची गरज नाही. अगोदर क्वेश्चन रीड करा आणि मग त्याचा आन्सर फाइंड आउट करण्यासाठी पॅसेज रीड करा. मग त्याच्यामुळे तुमचा वेळेची बचत होईल. A3 ॲक्टिव्हिटी बघूया. राईट वर्ड्स रिलेटेड टू द वर्ल्ड हेरिटेज साईट. या पॅसेजमध्ये वर्ल्ड हेरिटेज साईटच्या रिलेटेड जे शब्द गेले ते तुम्ही ते आकृती काढून, डायग्राम काढून ते मांडू शकता. ज्याप्रमाणे युनेस्को वर्ल्ड आहे, वर्ल्ड कल्चरल हेरिटेज, जयपूर, आर्किटेक्चर प्रिझर्वेशन, हे सगळे शब्द काय कशाशी रिलेटेड आहेत, वर्ल्ड हेरिटेजच्या रिलेटेड आहे. ठीक आहे. A4 जी तुमच्या ग्रामरच्या रिलेटेड ॲक्टिव्हिटी असेल. इट इज आयडियल फॉर डे ट्रिप. चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग. क्वेश्चन टॅग करायचं आहे. वाक्य आहे तसं आहे. याच्यामध्ये इज आहे, इचं इजंट होईल, इजंट इट आहे का याच्यामध्ये, आहे. सो इजंट इट इज अ राईट आन्सर. सेकंड सेंटेन्स, युनेस्को सीक्स टू एनकरेज द प्रिव्हेन्शन ऑफ कल्चरल अँड नॅचरल हेरिटेज. याच्यामध्ये नॉट ओन्ली बटल्स यूज करायचं. जिथे अँड शब्द आहे तो अँड शब्द काढून बटल्स लिहायचं आहे. मग नॉट ओन्ली कुठे घेऊ शकतो, तर तुम्ही नॉट ओन्ली हेल्पिंग वर्ब असेल तर त्याच्या पुढे किंवा वर्बच्या नंतर, मग सिकच्या पुढे, सिक हा वर्ब, सिकच्या पुढे घेऊ शकतो. सिकच्या पुढे नॉट ओन्ली आणि अँड काढून बटल्स, तर तुमचा तो आन्सर कंप्लीट होईल. A5 पर्सनल रिस्पॉन्स. डिस्क्राईब हिस्टॉरिकल प्लेस विच यू विजिटेड रिसेंटली. नुकतेच तुम्ही एखाद्या ऐतिहासिक स्थळाला भेट दिलेली असेल तर त्याचं वर्णन करा. नसेल तरी पण एक काल्पनिक तुम्ही वर्णन करू शकता की कुठे रीड केलं असेल. याचा आन्सर, याचा आन्सर द्यायला मी विसरलेलो आहे. So you can describe that I have recently visited to Taj Mahal किंवा रेड फोर्ट, आणि यू हॅव टू डिस्क्राईब अबाउट दॅट ताज महल और रेड फोर्ट. याच्याबद्दल तुम्ही वर्णन करू शकता. ठीक आहे. आता याच्यावरतीच याच अनसीन पॅसेजची जर मला समरी लिहायची असते, थोडक्यामध्ये समरी रायटिंग लिहायची असते, त्याला टायटल लिहायला विसरायचं नाही. त्याची आपण समरी तयार केली. रीड द पॅसेज गिवन इन A4 अँड राईट द समरी ऑफ इट. सजेस्ट सुटेबल टायटल. टायटल दिलं आहे जयपूर युनेस्को वर्ल्ड हेरिटेज सिटी, हे टायटल दिलेलं आहे, किंवा वर्ल्ड हेरिटेज साईट, जयपूर वर्ल्ड हेरिटेज साईट, अशा प्रकारे तुम्ही देऊ शकता. समरी आपल्या भाषेमध्ये लिहायची असते. जयपूर नोन ॲज द पिंक सिटी इज नाव अ युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट. द डिसिजन वॉज मेड इन बाकू, Azerbaijan in 2010, founded in 1727 by ruler named Savai Jai Singh II. Jaipur is famous for its beautiful buildings and culture. It's the second Indian city to get this title after Ahmedabad. UNESCO aims to protect special place like Jaipur for the whole world to value. So simple words here we have used for making summary. Next passage आहे, तो पॅसेज थोडासा रीड करून दाखवतो. तो म्हणजे द पिकॉक इज द परहॅप्स द मोस्ट ब्युटिफुल अमॉंग द मेल बर्ड. यू नो दॅट पिकॉक इज द नॅशनल बर्ड ऑफ इंडिया. आपल्या भारतीयांचा तो नॅशनल बर्ड आहे. त्याच्या रिलेटेड पिकॉक कसा पक्षी आहे, तो किती ब्युटिफुल आहे, मेल फिमेल, याच्याबद्दल तो डिटेल एक्सप्लेनेशन दिलं आहे. तो व्हिडिओ पॉज करून ते व्हिडिओ पॅसेज रीड करू शकता. आपण डायरेक्ट याची क्वेश्चन आणि आन्सर बघूया. A1 कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स. Peacocks shed their tail feathers once a year. B. Peacock is our.
द पिकॉक इज अवर नॅशनल बर्ड. हे शब्द आपण भरले आणि सेंटेन्स कंप्लीट केलं. सी, द पिकॉक अल्दो अ शाय बर्ड डान्सेस ड्युरिंग courtship and celebrate rain clouds. D, peacock have a special place in our arts, songs, dances and culture. सो या ओळी ऑलरेडी दिलेले असतात, त्याच्या पुढच्या रिमेनिंग भाग राहिलेला भाग फक्त शोधून तिथे कंप्लीट करायचं फुल स्टॉपपर्यंत. ॲक्टिव्हिटी बघूया. ॲक्टिव्हिटीज ऑफ पिकॉक. पिकॉकची जी ॲक्टिव्हिटी आहे किंवा काय काय तो कृती करतो त्याची 4 पॉईंट तुम्ही अशी डायग्राम काढून लिहू शकता, जे की शेडिंग टेल फेदर्स, आपले ते जे पिसरा फुलवतो, कोर्टशिप डान्स करतो, सेलिब्रेटिंग रेन, फीचरिंग इन आर्ट्स अँड कल्चर. सो दीज पॉईंट्स वी कॅन राईट. मॅच द कॉलम ए अँड बी. मॅच द वर्ड्स इन कॉलम ए विथ देअर अँटोनिम्स. याचे विरुद्धार्थी शब्द इथे दिलेले आहेत. जसं गॉर्जियस म्हणजे ब्युटिफुल, सुंदर. नॉट अट्रॅक्टिव्ह, त्याच्या विरुद्ध काही आकर्षित नसणे. शाय, लाजाळू. टू प्राऊड ऑफ वन्स अपीअरन्स, थोडासा अभिमानी, स्वाभिमानी आहे, त्याच्या विरुद्ध. वेन, नर्वस. ड्रॅब, व्हेरी ब्युटिफुल किंवा अट्रॅक्टिव्ह. या प्रकारे A4 ॲक्टिव्हिटी जी की ग्रामरच्या रिलेटेड आहे. सेंटेन्स दिलेला आहे. द पिकॉक इज द मोस्ट ब्युटिफुल अमॉंग द मेल बर्ड. या सेंटेन्सचं चेंज द डिग्री, फाइंड द करेक्ट अल्टरनेटिव्ह ॲज अ आन्सर. तर आपण इथे दिलेलं सेंटेन्स जे मोस्ट ब्युटिफुल अमॉंग द, हे सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये आपण कम्पॅरेटिव्हमध्ये पण करू शकतो आणि पॉझिटिव्हमध्ये पण करू शकतो. तर आपल्याकडे वेळ नाही, पण इथे आपण पॉझिटिव्हमध्ये केलेलं आहे. नो अदर अमॉंग मेल बर्ड्स इज अ मोर ब्युटिफुल दॅन द पिकॉक. आता हे वाक्य कशा प्रकारे हेच बरोबर आलं तर चेंज द डिग्री, याच्यावरती मी सेपरेट व्हिडिओ बनवलेली आहे ती यूट्यूबवरती. चेंज द डिग्री किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देईल, तिथे जाऊन तुम्ही विजिट करू शकता आणि चेंज द डिग्री हा जो ग्रॅमॅटिकल टॉपिक तुम्ही शिकू शकता. नेक्स्ट, चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्स. हिज टेल स्प्रेड्स लाईक अ फॅन. तर या वाक्यामध्ये आपल्याला क्वेश्चन टॅग करायचं आहे. याच्यामध्ये कुठलाही हेल्पिंग वर्ब नाही आहे. मग नसेल तेव्हा डू, डज, डीडचा यूज करू शकतो. हिज टेल स्प्रेड्स, जे वर्ब स्प्रेड आहे V1, पण त्याला एस लावला म्हणून आपण वर्तमान काळामध्ये आहे म्हणून डज घेणार. पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे, डझंट करणार आणि हिज टेलसाठी आपण इट घेऊ शकतो. डझंट इट इथं ऑप्शन ऑलरेडी बीमध्ये दिलं तर ते आन्सर करेक्ट असणार आहे, डझंट इट. सो या प्रकारे आपण लिहू शकतो. आणि पर्सनल रिस्पॉन्स टाईपमध्ये हाऊ कॅन वी हेल्प बर्ड्स टू सर्वाइव्ह इन समर सीझन. उन्हाळ्यामध्ये पक्ष्यांना सर्वाईव्ह करण्यासाठी किंवा जिवंत ठेवण्यासाठी आपण कशा प्रकारे आपण त्यांना हेल्प करू शकतो. टू हेल्प बर्ड्स इन समर वी कॅन, आपण त्यांना अशा प्रकारे करू शकतो. लिव्ह आउट वॉटर फॉर ड्रिंकिंग अँड बाथिंग, त्याच्यासाठी पाण्याची व्यवस्था ठेवा तुमच्या घराच्या बाजूला किंवा झाडाच्या जवळपास. प्लांट ट्रीज फॉर शेड, सावलीसाठी जास्तीत झाडांची लागवड करा. पुट आउट बर्ड फीडर्स, त्यांना खाण्यासाठी ठेवा. डोंट यूज गार्डन केमिकल्स, गार्डनमध्ये बागेमध्ये की झाडं जिथे आहे तिथे केमिकल्सचा यूज करू नका. कीप कॅट्स अवे, जे मांजरी वगैरे त्यांना दूर ठेवा कारण त्या पक्ष्यावरती हंट करतात, त्यांच्यावरती अटॅक करतात. लुक आफ्टर बर्ड हॅबिटेट, त्यांची जिथे राहतात त्याची थोडी काळजी घ्या. सो दिस टाईप ऑफ केअर वी कॅन टेक. समरी याची आपण पॅसेजची टायटल दिलं आहे पिकॉक, ब्युटिफुल बर्ड अँड कल्चरल आयकॉन किंवा पिकॉक इंडियन नॅशनल बर्ड असं आपण टायटल देऊ शकतो. समरी या प्रकारे दिली आहे बघा सिम्पल. याच्यामध्ये पिकॉक्स आर अ फेमस फॉर देअर ब्युटी. द मेल बर्ड, मेल आणि फिमेल, द मेल बर्ड्स हॅव ब्राईट ब्ल्यू नेक अँड बिग टेल फेदर्स विथ आय पॅटर्न्स. वन्स अ इयर दे लॉस दीज फेदर्स, वर्षातून एकदा सगळे त्याची जी पिसारा पंख आहे ते झडून जातात. Which people then use to make decoration. The peacock, which is also India's national bird, is usually quiet but does a special dance to impress female peons. Female bird ला peons बोलतात. Or when it's about to rain. This has made people see them as proud and showy birds. They are also important in Indian culture, showing up in art, music and dance. सो शॉर्टमध्ये पूर्ण पॅरेग्राफ आपण या प्रकारे लिहू शकता. सो अशा प्रकारे वी हॅव कम्प्लिटेड 2 इम्पॉर्टंट पॅसेज फ्रॉम दिस क्वेश्चन बँक. जो नेक्स्ट सेक्शन जो आहे तो म्हणजे इथे बिगिन होतो आपला रायटिंग स्किल.
तो रायटिंग स्किलमध्ये पूर्ण तुमचे लेटर रायटिंग असेल, डायलॉग रायटिंग असेल, न्यूज रिपोर्ट रायटिंग आहे, स्टोरी रायटिंग आहे, स्पीच रायटिंग आणि शेवटचं आपण ट्रान्सलेशनमध्ये ते इन्क्लूड करू. उद्याच्या व्हिडिओमध्ये ते आपण पूर्ण सगळे इम्पॉर्टंट त्याच्यामध्ये दिलेले आहे, त्याचे क्वेश्चन अँड आन्सर्स आपण असणार आहे. तर तोपर्यंत विश यू गुड डे, टेक केअर, थँक्यू व्हेरी मच.